संजय गांधी निराधार योजना आणि थोड्याच वेळापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे बघा. थोड्याच वेळापूर्वी पोर्टलवर मेसेज पडलेला आहे. सर्वात अगोदर तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर ही अपडेट देण्यात येत आहे की पोर्टलवर थोड्याच वेळापूर्वी जानेवारी हप्त्याचा एक मेसेज पडलेला आहे, परंतु त्या मेसेजमध्ये तारखांचा थोडासा संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि तो नेमका कशामुळे झाला वगैरे संपूर्ण सविस्तर माहिती अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे. सर्व ज्या काही निराधार योजना आहेत तर त्या निराधार योजनेच्या संदर्भात पोर्टलवर थोड्याच वेळापूर्वी मेसेज पडलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांना म्हणजे निराधार योजना, मग ती श्रावणबाळ असो किंवा संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर कोणती निराधार योजना, तर त्या संदर्भातलं जे काही वितरण आहे जानेवारी महिन्याचं, तर त्या संदर्भात हा पोर्टलवर मेसेज पडलेला आहे. स्क्रीनला पण लावतो आहे आणि इथे पण तुम्हाला दाखवतो आहे बघा. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, थोड्याच वेळापूर्वी हा मेसेज पोर्टलवर आलेला आहे बघा. आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून म्हणजे आज बघा. तर खरं तर जर पाहिलं आपण याच्यामध्ये बरं, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा. आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते 28 जानेवारी 2025 रोजी रात्री 7 वाजेपर्यंत पोर्टलवर वितरण प्रक्रिया करण्याच्या संदर्भात कारवाई करण्यात येणार असून या सदर कालावधीमध्ये पोर्टल बंद राहणार. पण आता बऱ्याचशा लाभार्थ्यांना असं वाटेल की 28 जानेवारी 2025 का लिहिलेलं आहे, 28 जानेवारी 2025 का लिहिलं आहे आणि खाली पण लिहिलेलं आहे 28 जानेवारी 2025. तर इथे एक समजून घेण्यासारखी बाब ही आहे की बघा, इथे वरती तर 27 जानेवारी पाहिजे होतं, कारण आज 27 जानेवारी आहे, तर वरची डेट पाहिजे होती 27 जानेवारी आणि इथं 25 नव्हतं पाहिजे, इथे 2026 पाहिजे होतं. आणि खाली जे आहे हे बरोबर आहे 2025, पण इथे पण वर्ष 2026 पाहिजे होतं. दोन्ही ठिकाणी वर्ष जे आहे 25च्या ऐवजी 26 पाहिजे होतं आणि आज 27 तारीख आहे, त्यामुळे तिथे 28 जानेवारी नव्हतं पाहिजे, 27 जानेवारी पाहिजे होतं. पण यामुळे काही अडचण येईल का, तर काही अडचण येणार नाही, काही काळजी करायची गरज नाही. तो तारखांचा संभ्रम माझ्यामध्ये तुमचा क्लिअर झाला असेल. राहिला मुद्दा मग आता वितरणाला कधी सुरू होणार संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात, तर बघा 29 ते 31 तारखेच्या दरम्यान बघा, 29 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान ते 31 जानेवारी या दरम्यान संजय गांधी निराधार योजनेच्या वितरणाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. आणि जो पण काही तारखांचा गोंधळ आहे तर त्यामुळे कोणीही चिंता करायची आवश्यकता नाही. तुर्तास नेहमीप्रमाणे अगदी खात्रीलायक अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. पुढे ज्या वेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस पुराव्यासहित तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर व्हिडिओ उपलब्ध होईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.